जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रो हाऊस आयू हॉस्पिटल जवळ पुणे बेंगलोर रोडवर कागल कोल्हापूर दरम्यान दीपक रामचंद्र शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 7 डिसेंबर 2025 रोजी कंटेनर क्रमांक KA05AD1729 या वाहनातून जनावरांची वाहतूक केली जात असल्याचं उघडकीला आलंय. या कंटेनरमधून जनावरांचे पाय दोरखंडानं बांधून 18 जनावरांना घेऊन जात असताना हा कंटेनर रस्त्यात आढळून आला. या अवैध वाहतुकीमध्ये कर्नाटकातील दावणगिरीतील जबीउल्ला शेख आणि साजिद यांचा सहभाग असल्याचं तक्रारीत नमूद आहे. कंटेनर मालक आणि त्यांच्या साथीदारांच्या मदतीनं हा प्रकार सुरू केला होता. या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी जबीउल्ला शेखला ताब्यात घेतलंय. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पशुसंरक्षण संबंधित कलमानुसार मोटार वाहन कायद्यातील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोकुळ शिरगाव पोलीस पुढील तपास करतायत.